Hello dear student. We are studying about the next part of living world. In previous lecture we have seen some basic principles of life such as metabolism, growth, reproduction, etc. Then we have seen herbarism, then botanical garden. Then the next one, that is conservation of biodiversity. What is a conservation? Conservation म्हणजे जतन करणे. Why it is necessary to conserve this biodiversity? Again, what is the biodiversity? Biodiversity means jaiva vividhata. We can see various types of organisms. Either they may be plants, they may be animals in our surrounding natures. That is known as biodiversity. Biodiversity is the degree of variation of life forms in an ecosystem. आजूबाजूचे आपलं जे वातावरण आहे, पर्यावरण असेल, त्या पर्यावरणामध्ये असलेली ही जी विविधता आहे त्याला आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी इज एसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. The extent of complexity and density of biodiversity can be regarded as a measure of health of ecosystem. एखादी जी इकोसिस्टीम असते, पर्यावरण असतं, त्या पर्यावरणाची हेल्थ कोणावर डिपेंड असते? तर त्या पर्यावरणामध्ये कोणत्या प्रकारची प्राणी, वनस्पती आणि ते किती कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यावर त्या पर्यावरणाची हेल्थ डिपेंडंट असते. पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड exploitation of resource have resulted in loss of biodiversity at an alarming rate. जर आपण बघितलं असेल तर जगाचा जर आपण विचार केला तर जगाचं पॉप्युलेशन आहे 7,700 कोटी लोक. भारताचा विचार केला तर जवळजवळ 135 कोटी लोक आहेत. आणि 135 कोटी लोक केवढ्या कमी भूभागावर राहतात की त्यामुळं काय होतं की आपण जी आजूबाजूचं जे नेचर आहे त्याचं आपण मोठ्या प्रमाणात काय केलं? एक्सप्लॉयटेशन केलं, ओरबाडून घेतलं आहे त्याला आपण. आणि त्याचा परिणाम म्हणून की बायोडायव्हर्सिटी अशा लेवलला आली ज्याला आपण अलार्मिंग रेट. कन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स attempting to slow down, stop or even reverse the loss in natural habitat or organism. आणि म्हणून हे जर कन्झर्वेशन आहे, या बायोडायव्हर्सिटीचं जर आपण जतन केलं नाही तर पुढच्या पिढीला आपण ही बायोडायव्हर्सिटी व्हिडिओच्या स्वरूपात, पुस्तकांच्या स्वरूपातच दाखवावी लागेल. जसं आपण आज नैसर्गिक स्वरूपात ते बघतोय ते आपण दाखवू शकणार नाही. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी आपला कन्झर्व करणं आवश्यक आहे. मग ही बायोडायव्हर्सिटी कशी कन्झर्व केली जाते? तर ही जी बायोडायव्हर्सिटी आहे दिस इज नोन ॲज इन सिटी कन्झर्वेशन. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या वस्तू असतील, आयदर प्राणी असतील, ॲनिमल्स, ते त्यांच्या त्याच एन्व्हायरमेंटमध्ये त्याला घातला ते इन सिटी, जिथे आहे तिथे. वाय डज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर्स? फॉर मेनी पीपल इट इज सिम्पल मोरल ऑर इथिकल इश्यू. We share our planets with huge range of other organisms and we have no right to harm them. पण आपण नुसते ह्युमन बिईंगच नाही आहोत, तर आपल्यासोबत या पृथ्वीवर इतर अनेक वनस्पती प्राणी आहेत, त्यांचंसुद्धा राईट्स आहे, त्यांचासुद्धा अधिकार आहे. पण आपण काय करतो आहे की ह्युमन बिईंग हा एक टॉपमोस्ट क्रिएचर असल्याकारणाने त्याने सगळ्यांचे अधिकार हिरावून घेतले. आणि त्यामुळं काय झालं तर ती बायोडायव्हर्सिटी आहे ती डिस्टर्ब झाली, अलार्मिंग स्टेटला आहे. Biodiversity helps to maintain stability in an ecosystem. Loss of one variety of organism can affect entire ecosystem. And therefore, the conservation of biodiversity. म्हणजे कन्झर्वेशन कसं केलं जातं त्यासाठी अनेक वेगवेगळे आपण म्युझियम बघतोय. म्युझियम आर द प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स आर केप्ट. ही अशी जागा असते की ज्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी किंवा जे वनस्पती असतील ते काय केले जातात, त्यांचं प्रोटेक्टेड फॉर्म काय केलं तर ठेवलं जातं. प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स मे बी प्रिझर्वड इन फॉर्मेलिन. ही जिवंत नसतात तर त्यांची मेल्ले प्राणी किंवा वनस्पती हे फॉर्मेलिन 10% किंवा 40% या स्वरूपामध्ये इन ट्रान्सपरंट जार्स, आणि त्या जार्सवर लेबल लावलं जातं. लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टॉप्ड, म्हणजे सुकवले जातात. आतलं त्यांचं जे गट कंटेंट असतं ते रिमूव्ह केलं जातं आणि ते प्रिझर्व केलेलं. This science is known as taxidermy. Specimens in dried form are also kept in museum. We can even find systematic collection of shell, skeleton, animal, insect boxes in museum. Thus, biological museum is an educational institute or reference
हब्स ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडीज. ते या ठिकाणी अनेक प्राणी असतील, वनस्पती असतील, यांच्या ड्राईड फॉर्म्स आपला अभ्यासता येतात, त्याला आपण म्युझियम म्हणतो. देन झुलॉजिकल पार्क्स. आता हे जे झुलॉजिकल पार्क्स असतात, ह्या झुलॉजिकल पार्क्स दे आर जनरली नोन ॲज झूज. इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. इन ए झू वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. आता कॅप्टिव्हिटी म्हणजे ते प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये, त्यांना नैसर्गिक एन्व्हायरमेंट, पण दॅट एरिया इज प्रोटेक्टेड अंडर सर्व्हिलन्स ऑफ ह्युमन बीइंग, म्हणून त्याला म्हटलं गेलं कॅप्टिव्हिटी. they are protected and care is taken to provide conditions similar to their natural habitat. म्हणजे त्यांचं जे नैसर्गिक वसतिस्थान असतं त्यासारखंच सगळं असते, फक्त अंडर सर्व्हिलन्स आपल्याला दिसून येईल, म्हणून त्याला म्हटलं गेलं कॅप्टिव्हिटी. इन ए झूज ए नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स, बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. फ्लोरा मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स अँड कॅटलॉग्स आर सम अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग biodiversity records. Flora is the plant's life occurring in particular area on time. फ्लोरा म्हणजे काय, दोन शब्द असतात, फ्लोरा अँड फाउना. फ्लोरा म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या ठराविक एरियामध्ये असली वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स, त्याला फ्लोरा. आणि फाउना म्हणजे काय, तर फाउना म्हणजे त्या एरियामध्ये असली वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, त्याला फाउना हा शब्द असतो. फ्लोरा इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन ए पर्टिक्युलर एरिया ऑन टाईम. A monograph describes any one selected biological group, whereas a manual provides information keys about identification of species found in a particular area. Then the biodiversity park. It is an ecological assemble of species that form self-sustaining communities on degraded बॅरन लँडस्केप. म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वनस्पती नव्हत्या, उघडी पुडकी आपण मारानं बघतो, तर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काय केलं जातं, प्लांटेशन केलं जातं आणि एक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील, अशा किंवा ॲनिमल्स असतील, ते त्या ठिकाणी कन्झर्व केले जातात. त्याला बायोडायव्हर्सिटी पार्क असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल, लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, Guregar, Malabareshwar. This park is the best model for conservation of natural heritage in urban landscape. Systematic classification of living organisms is helpful in understanding the interactions. In order to understand interaction between organisms and maintain harmony on planet Earth, study of biodiversity is must. Dr. S.B. Agaskar, one of the leading botanists of India, Dr. S.B. Agaskar was born in November 1884 in Malwan, Maharashtra. Agaskar. He explored biodiversity of Western Ghat, where he come across a species of freshwater jellyfish, which was until then only known to found in Africa. या आगरकर दे आर फ्रॉम मालवण, आपल्या अकडच्या आहेत ते, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधले. या आगरकरांनी त्यांचा जन्म आहे नोव्हेंबर 1884. त्यांनी फ्रेश वॉटर जेलीफिश आपल्याला मिळतात, पण ते सी वॉटरमध्ये मिळतात, पण यांनी फ्रेश वॉटर जेलीफिश जे फक्त आफ्रिकेमध्ये दिसतात त्याचा शोध लावला होता. दिस फाइंडिंग वेअर पब्लिश्ड इन सायंटिफिक जर्नल नेचर इन 1912. डॉक्टर Anna Dell, the superintendent of Indian Museum in Kolkata, helped Dr. Agarkar in his further endeavors to collect, preserve and conduct microscopic examination of animals and plant specimens. The institute ARI Pune has been named after his name. तर हे जे आगरकर आहेत, that is one of the famous scientists which are from our Malwan. Then key is a taxonomical aid used for classification of animal and plants. The keys are based on contrasting character. One of the contrasting character get accepted and other rejected. The statement in key is collected lead. Normally keys are analytical in nature. Let us study about classification of living organisms in next chapter.